मान्सूनपूर्व संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात काटेपूर्णा धरणावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व रंगीत तालीम पार पडली। तहसीलदार राजेश वजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी सज्जतेचा निर्धार केला। मान्सूनपूर्व काळात नैसर्गिक आपत्तीचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सज्जतेचा निर्धार करत आहे। याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने काटेपूर्णा धरणावरील गुप्तेश्वर संस्थान वाघागड हॉल येथे एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व रंगीत तालीम कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात पूर, आगीची आपत्ती, भूकंप, वीज पडणे, प्रथमोपचार आणि इतर नैसर्गिक आपत्ती प्रसंगी होणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले। रेस्क्यू बोट, शोध व बचाव साहित्य यांची ओळख करून देण्यात आली। त्याच्या प्रत्यक्ष हाताळणीसह प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली। प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध परिस्थिती हाताळण्याचे दाखले देण्यात आले। या उपक्रमामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, जलसंपदा विभाग आदी यंत्रणांनी सहभाग घेतला। तहसीलदार राजेश वजिरे यांनी आपत्ती व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या आणि प्रत्येक घटकांची भूमिका यावर मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले, कोणतीही आपत्ती ही पूर्वतयारीच्या बळावरच प्रभावीपणे हाताळता येते। यासाठी नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक आहे। या प्रशिक्षणामुळे स्थानिक यंत्रणांची सज्जता अधिक बळकट झाली असून मान्सून काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे।